महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात मी महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन केली. कोल्हापूर आपण सर्वांनी पाहिली देखील असेल. आणि तो पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर मी आज काल सिंधुदुर्गात होतो, आज रत्नागिरी जिल्ह्यात आहे, उद्या रायगडात आहे. या इथे सभा कुठे घ्यायची हा ज्यावेळेला प्रश्न आला त्यावेळेला मी म्हटलं की या दौऱ्यातली पहिली सभा म्हटलं कोकणातली ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घ्यायची. याचा अर्थ काही सिंधुदुर्गावरती राग आहे किंवा रायगडावरती राग आहे असं नाही. आणि रत्नागिरी जिल्ह्यात घेऊन देखील त्यातल्या त्यात म्हटलं ही खेडमध्येच घ्यायची. कारण 2006 साली मी ज्यावेळेला हा पक्ष स्थापन केला, तो स्थापन केल्यानंतर पहिले विजयाची बातमी, आपले नगरसेवक निवडून आल्याची पहिली विजयाची बातमी या खेडमधनं मला मिळाली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अटक देखील या जिल्ह्यात झाली होती. मला कळलं नाही, मला रात्री 2 वाजता न्यायला आले पोलीस. का आता म्हणजे सगळेजण झोपलेले असतात. कोणी सांगितलं तुम्हाला? बरं, मला अटक करताना लोक झोपतील का? सकाळी तिकडे मला 2 वाजता पोलीस उठवायला आले. बाहेर बघतो तरी आमचे सगळे चॅनलवाले उभे, त्यांच्याकडे 24 तास लाईव्ह चालू होतं. आता म्हटलं ह्याच्यात लपून छपून काय आलं? ह्याच्यात लपून छपून काय? आता रात्री 2 वाजता उचला नाही तर दुपारी 2 वाजता उचला, लोकांना कळणारच आहे. पण तेही या जिल्ह्यामध्ये झालं म्हणून म्हटलं आपण रत्नागिरी पासून सुरुवात करावी. म्हणून मी आज इथे आपल्या समोर उभा आहे. विषय असंख्य आहेत, परंतु मी आज कोकण सोडून फार बाहेर जाणार नाहीये. टीका करण्यासाठी असंख्य लोक आहेत. आज अजित पवार म्हणाले की नकला करून काही राज्य चालत नसतं. नक्कल करायला पण अक्कल लागते. अजित पवारांना कधी कळू पण शकत नाही. मी अजूनपर्यंत त्यांचा हातरा खोटच नाही पाहिला. सतत गंभीर. आणि गंभीर असणे स्वाभाविक आहे. दिवस रात्र मोजत बसायचं त्याच्यामध्ये गंभीर राहणारच माणूस. एकदा माझ्या हातात राज्य देऊन बघा, मी तुम्हाला दाखवतो राज्य कशा प्रकारे चालवायचं असतं, राज्य कशा प्रकारे हाताळायचं असतं. यांची प्रगती कुठे येते?
आपल्याला प्रोजेक्ट नंतर कळतं. कोकणाचे रस्ता रुंदीकरण सुरू आहे. 4 पदरी रस्ते होणार आता कोकणामधले. याच्या अगोदर यांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या असतात या लोकांनी. हे सगळे कोकणाचे रिपोर्ट सगळे वाचत होतो. इतका भयानक आहे तुम्हाला सांगतो. हे सगळं आपल्या कोकणामध्ये होत असताना देखील आपला कोकणी माणूस, आपला मराठी माणूस शांत कसा काय? एक रिपोर्ट आणलाय. एक शैलेश माळोदे म्हणून आहे. त्यांचा हा कोकण विकासाचे गाडे चालले पुणीकडे नावाचा लेख आलाय. मी आता वैभव आणि या सगळ्या लोकांना मी सांगणार आहे आता, या संपूर्ण लेखाच्या कॉपीज मी संपूर्ण कोकणामध्ये तुमच्याकडे वाटणार आहे. खरंच वाचा. काय चाललंय आपल्या कोकणामध्ये याचा तुम्हाला संपूर्ण ज्याचा अहवाल हे कोण, ह्यांनी काय केलं? त्यांची निवड झाली नवी दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या मीडिया फेलोशिपसाठी झाली. या माळोदेंची ही पाठ्यवृत्ती भारताच्या किनारी क्षेत्रांच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करण्याकरता पत्रकारांना देण्यात येणार होती. देशातील 12 पत्रकारांमध्ये त्यांची निवड झाली होती. त्यामुळे कोकणातील माणसाच्या जगण्याविषयीच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ठरवलं. त्याचे सुरुवातीला इथे दिले. हा अख्खा एवढा रिपोर्ट आहे. कणकवली ते मालवण प्रवासात देखील एसटी खचून भरली होती. वाटेवरच्या छोट्या मोठ्या गावात प्रवासी चढत उतरत होते. कांदळगावकर नावाच्या अशाच एका प्रवाशाशी माझी ओळख झाली. ते मालवणचे म्हणून माहिती घेण्याकरता त्यांना प्रश्न विचारू लागले. त्यांनी जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. मी आपला येवा कोकण आपलाच असा या जागोजागच्या कोकण रेल्वे स्थानकावर लिहिलेल्या वाक्याच्या प्रभावाखाली होतो. पण ते वेगळ्या अर्थाने मात्र मालवण भागातल्या सागर किनाऱ्यांविषयीचं कांदळगावकरांनी चितारलेलं चित्र खूपच भीषण होतं. कांदळगावकर 70च्या पुढचे, सरकारी नोकरीत तलाठी म्हणून इमाने इतबारे चाकरी करून निवृत्त झालेले, मूळ मच्छीमार समाजातले, त्याशिवाय महसूल खात्यात जमीन व्यवहार हाताळणारे. त्यांनी सांगितलं आता इथे जमीन औषधालाही शिल्लक नाही. सर्व जमिनी बाहेरच्या म्हणजे पुण्या मुंबईच्या आणि दिल्लीकडच्या अमराठी लोकांनी तसंच राज्य सरकारातील प्रभावशील मंत्री आणि त्यांच्या हस्तकांनी खरेदी केल्या आहेत किंवा बळकावलेल्या आहेत. सागरी किनाऱ्यालगत घर किंवा जमीन असणं म्हणजे जोखीमच झाली. कधी कोणी राजकीय पुढारी त्यांच्या दलालांच्या मदतीने तिचा घास घेईल सांगता येत नाही. पुढे मालवणात फिरताना दबक्या आवाजात मला अशा अनेक उदाहरणांबद्दल ऐकू आले. याबद्दल तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालयातून थेट माहिती मिळवणं कठीणच होतं. पण अनेक लोकांशी झालेल्या चर्चांमधून जी माहिती मिळाली ती धक्कादायक होती. एका प्रतिष्ठित माणसाने निवृत्तीनंतर, कृपा करून ऐका मी काय बोलतोय, हे आता सध्या कोकणामध्ये चालू आहे. एका प्रतिष्ठित माणसाने निवृत्तीनंतर निवांत राहण्याकरता सागरानजीकची जमीन खरेदी केली होती. तिथे बंगला बांधून राहायचं त्याचं स्वप्न पूर्ण केलं. पण काही दिवसातच त्याला इथल्या राजकीय ताकदीचा आणि बाहुबलाचा प्रत्यय आला. त्याला तो बंगला बाजारभावाने कमी भावात सोडावा लागला. शिवाय कसा बसा जीव वाचवून मालवणही सोडावं लागलं. या भागात जमिनींचे असंख्य व्यवहार झाल्याचं 7-12 उतारावरून नोंदीतून दिसलं. यापैकी बरेच व्यवहार बेकायदा, जबरदस्तीने, धाकधपटशाने झाले असल्याचे स्थानिक कार्यकर्ते सांगतात. परंतु भीतीपोटी खुलेपणाने कोणी बोलत नाही. स्वतंत्र स्पष्ट बघता मालवणी माणूस एका दबावाखाली गप्प बसल्यासारखं वाटतं. हे यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलंय. हे जर मालवण बद्दल असेल तर हे नारायण राणेंबद्दल आणि त्यांच्या इतर लोकांबद्दलच हे त्यांनी लिहिलेलं असणार. जर ते नसेल तर नारायणराव राणे यांनी याचा खुलासा करावा. हा रिपोर्टर हा पूर्ण रिपोर्ट एका पत्रकाराने दिलेला आहे, ज्याला फेलोशिप मिळालेली आहे आणि त्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे.
या संपूर्ण ज्या काही जमिनी आहेत त्याचे जे 7 बारे आणि सगळे जे आहेत हे सगळे अमराठी लोकांच्या नावाने चढवले जात आहेत. कोण आहेत? सिंग आहेत, पटेल आहेत, शाह आहेत, कोणाकोणाच्या नावाने. हे सगळे आमचे मराठीच आहेत. विकणाऱ्यांनाही कळत नाहीये, दलाली करणाऱ्यांनाही कळत नाहीये की या जमिनी ही आपली जागा, हे तुमचं अस्तित्व. या जमिनीच आपल्या जर समजा कोकणाच्या हातात गेल्या, कोकणी माणसाच्या हातात गेल्या, मराठी माणसाच्या हातात गेल्या, अरे तुमचं अस्तित्व काय राहिलं? कोण तुम्ही? जी आज अवस्था मुंबईची झाली आहे, जी आज अवस्था ठाण्याची झाली आहे, जी आज अवस्था पुण्याची झाली आहे, या सगळ्या शहरांबद्दल जी मराठी माणसाची हकलपट्टी करण्याचं ज्या सगळ्या मराठी लोकांनी जे ठरवलंय आणि या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सगळ्या दिल्लीश्वरांच्या कृपेने आज तीच अवस्था आज कोकणामध्ये येऊन ठेवलेली आहे. शुल्लक शुल्लक भावाना आपण जमिनी विकून टाकतो. राहिलं काय तुमच्या हातामध्ये? याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही कोकणामध्ये याल आणि ज्या वेळेला तुम्ही कोकणामध्ये विचाराल त्यावेळेला हीच बाहेर आलेली माणसं तुम्हाला विचारतील, कोण तुम्ही? तुमचा संबंध काय कोकणाशी? कसली किनारपट्टी घेऊन बसला आणि कसली जमिनी घेऊन बसलात आणि कसली मासेमारी घेऊन बसलात, कसला आंबा आणि कसला काजू आणि कसला फणस. हे सगळे तुम्हाला नागवायला निघाले, हे सगळे तुम्हाला ओरबाडायला निघाले. आणि माझ्या कोकणामधला माझा मराठी माणूस जो आज इकडे आहे, जो संपूर्ण कोकणात पसरला भेसावत, तुम्हाला वाटतं तुमच्या एका गुंठ्यामध्ये गेली जमीन. आज कृपाशंकर सिंग बेनामी मालमत्ता सापडली म्हणून याच्यावरती केसेस चालू आहेत. त्याच्या सगळ्या जमिनी आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. अनेक सिंग ठाकूर वगैरे माझ्याकडे हे सगळे सातबारे येणाऱ्या उद्योगांमध्ये तुम्हाला स्थानही नाही. याच आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जे काही वेगवेगळे प्रकल्प आले, या प्रकल्पांचं इथे प्रकल्प अगदी काही ठराविक आणले, सगळेच मला आता मिळालं नाही. भूषण स्टील यामध्ये 3,500 कामगारांपैकी फक्त 600 स्थानिक कामगार, बाकी सगळे परप्रांत. 3,500 फक्त 600. उत्तम स्टील कंपनी 7,000 कामगारांपैकी फक्त 1,000 कामगार स्थानिक कामगार, 6,000 परप्रांतीय. JSW इस्पात 3,000 कामगारांपैकी फक्त 500 कामगार स्थानिक, 10,000 कामगार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये आहेत. फक्त 3,000 त्यातले पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरचे 3,000 आहेत. 10,000 त्याच्यापैकी फक्त 3,000 स्थानिक, बाकी 7,000 परप्रांतीय. विक्रम इस्पात 500 कामगारांपैकी फक्त 120 स्थानिक लोक तुमच्यापैकी मराठी, तुमच्या जमिनी जाणार. हे परप्रांतीय येऊन तिकडे तुमचे त्यांचे कारखाने उभे करणार. हे कारखाने उभे केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला नोकऱ्या देखील मिळणार नाही. अरे काय ठेवलं काय मग आपण आपलं? कुठे आमच्या मराठी खासदार? कुठे आमच्या कोकणामधले आमदार? कोणी शहराबद्दल का नाही आवाज उठवत? आणि या परप्रांतांमधून येणाऱ्या लोकांबद्दल राज ठाकरे ज्याला बोलतो त्याला तुम्ही त्याला अटक करता, त्याच्यावर तुम्ही केसेस टाकता. मला फरक पडत नाही. अजिबात फरक पडत नाही. डोळ्यावर पट्टी बांधून किती दिवस कोकण राहणार हो? किती दिवस माझ्यासोबतचा हा तरुण राहणार? कुठे गेली तुमची मनगटाची ताकद? का शांत बसला तुम्ही? किती कारखाने येतात, काय काय येतंय? सगळं कोकणाच्या बोडक्यावर.
संयुक्त जिल्हा पर्यटनासाठी म्हणून घोषित केला. हा रत्नागिरी जिल्हा फलोत्पादनासाठी घोषित केला. किती प्रकल्प झाले? पर्यटनावरती कोणते प्रकल्प आले? फलोत्पादनावरती कोणते प्रकल्प आले? मग हे सगळे 2 जिल्हे जाहीर केल्यानंतर देखील या संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती कोळशावर चालणारे पॉवर प्लांट किती येत आहेत? तो अणु ऊर्जा प्रकल्प वाईट असेल खड्ड्यात घाला. पण कोणीतरी याच्यावरती राजकारण करत असेल तर चांगली येणारी गोष्ट धुडकावू देखील नका. भीती घालून कसले प्रोजेक्ट घालत आहेत? मागच्या लोक एनरॉनचं पण तेच केलं. गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं होतं की तो समुद्रात बुडू. मग एकदम कुठून तरंगायला लागला? एनरॉन नाव गेलं आणि दाभोळ प्रोजेक्ट तो काय पॉवर प्रोजेक्ट म्हणून आजही तिकडे आहे की नाही? मग घालवलं काय तुम्ही? मला अजून आठवतं का 2 रुपये 20 पैसे का 3 रुपयांनी काहीतरी त्यावेळेला ती वीज देणार होते. आज वीजेचे भाव काय? नुसतंच राजकारण चालू असेल हे राजकारण देखील तुम्ही तशाच पद्धतीने धुडकावून लावलं पाहिजे. या सगळ्या लॉबी आहेत. कोळशापासून पॉवर तयार करणारी एक लॉबी आहे. अणु ऊर्जा प्रकल्पाची एक वेगळी लॉबी आहे. ज्यांची माणसं हे लावत असतात आणि त्याच्याप्रमाणे झुंजवत असतात तुमची डोकी. काय त्यामुळे अणु ऊर्जा प्रकल्प कोकणामध्ये आल्यामुळे काय होणार? त्यामुळे उद्या सुनामी आली तर सुनामी कुठे पण येऊ शकतो. ठीक आहे, नेम धरून येते काय? आज ठरवलं आज कोकण जा. जगामध्ये शेकड्याने अणु ऊर्जा प्रकल्प आहेत. मग तसं बघायला गेलं तो तारापूरला तिकडे पण एक अणु ऊर्जा प्रकल्प आहे. तारापूरला तिकडे पण एक अणु ऊर्जा प्रकल्प आहे. इथे करायचा घाट बांधलाय. मला एक साधी गोष्ट सांगा, आपल्याला सगळ्याला कल्पना असेल मुंबईची लोकसंख्या किती? अधिकृत काहीतरी 1,10,00,000 वगैरे म्हणतात. हे सगळे परप्रांतातले येऊन माझ्यामध्ये 1.5-2 कोटीच्या वर गेली असणार. त्या मुंबई शहरामध्ये चेंबूर भागात मध्यात मुंबईच्या मध्यात भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर आहे. 1960 सालापासून त्या भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मध्ये तिकडे देखील युरेनियम लागतं. तिकडे देखील न्यूक्लिअर रिएक्टर आहे. जर उद्या मुंबईमध्ये भूकंप झाला तर एका वेळेला किती माणसं मरतील? मुंबईमधल्या जवळपास 70-80% लोकांना माहिती पण नाही भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मध्ये चालतं काय. मग कोळशावरती आधारित असलेले काही प्रकल्प आहेत. त्याच्यामुळे प्रदूषण वाढणार नाही का? फलोत्पादनाचा जिल्हा न. मला एक गोष्टच कळत नाही की या सरकारला, या राज्यात, या कोकणामधल्या सगळ्या आमदार खासदारांना ह्याला समजत नाही कोणते उद्योग या कोकणामध्ये आणले पाहिजेत आपण. ना त्याचा पर्यावरणाशी काही संबंध, ना त्याचा पर्यटनाशी काही संबंध, ना त्याचा फलोद्यानाशी काही संबंध. हे आता आमच्याकडे राम कदम आले होते आमचे आमदार. काय कहर चालू आहे बघा, कहर. त्याने आता फोटो आणलेत माझ्याकडे धरणाचे. कुठे धरण माहिती तुम्हाला? आपला रायगड किल्ला आपली महाराजांची राजधानी. त्याचा जो टकमक टोक आहे त्या टकमक टोक सरळ जे खाली येतं त्याच्यापासून 300 मीटर वरती हे धरण बांधतायत. आणि धरण बांधताना तिथे सुरुंग लावून तिथे ब्लास्टिंग केलं जातंय. त्याचा परिणाम रायगडावरती होतोय.
आमचे राम कदम तिकडे जाऊन विचारपूस करायला गेले, उत्तर कोणी द्यायला तयार नाही. कोण कोण इथे कन्स्ट्रक्शन म्हणजे हे अजित पवार आणि तटकरेंचे लाडके, हे त्यांना काम दिलंय. तिथे ब्लास्टिंग चालू आहे, बाहेरून दगड आणू शकतात पण आणायचा नाही कारण खर्च वाढतो त्यांचा. अगोदर पैसे काढलेलेच आहेत, त्यांचा खर्च वाढतो म्हणून तिथेच ब्लास्टिंग करायचं, तिकडचाच दगड वापरायचा. आमच्या रायगडाला इजा पोचली तर पोचली. कुठे गेली माणसं जी रायगडावरती महाराजांची मेघडंबरीवर बसवायला विरोध करत होते किंवा देणार नाही, दिल्लीवरनं परवानगी लागतात. ऐतिहासिक जागा असल्यामुळे त्याला दिल्लीवरनं परवानगी लागते. महाराजांचा पुतळा बसवायला त्याला दिल्लीवरनं परवानगी लागते. सगळ्या गोष्टी तिकडे काही वीट बसवायला दिल्लीवरनं परवानगी लागते. सगळ्या गोष्टीला दिल्लीवरनं परवानगी लागते. आणि ह्यांच्या राज्यामध्ये इथे खाली ब्लास्टिंग चालू आहे, रायगडाला त्याच्यापासून धोका आहे, त्याच्याबद्दल काही यांना वाटत नाही. हे सगळे फोटो इथे पत्रकार बांधव बसले असतील, आपण पाहिजे तेव्हा हवी तेव्हा घेऊन जाईल बघायला, पण शंका त्यांनाच जास्ती असते. मी तुम्हाला माहिती, मी पुराव्याविषयी बोलतो नाही. माझा इथे बुफे मांडलेला असतो भाषण करताना. अहो या गोष्टींकडे आपण कसं बघणार आहोत मला जरा सांगा. कोकण रेल्वे सुरू झाली, कोकण रेल्वे सुरू झाली, कोकण रेल्वेमधून कोकणाचा आपल्याला उत्कर्ष होणार. काय उत्कर्ष होणार? या सगळ्या रेल्वेमधनं आज कोकणामध्ये सगळे परप्रांतीय घुसलेत. आमचा आम्हाला पत्ताच नाही, आम्ही आमच्या कामातच मशगूल. पण ही लाईन अख्ख्या देशभर पसरली आहे पाहिजे का? यावा कोकण आपला तसा सगळे येत आहेत. कोण सापडले हे घ्या. खेड येथील न्यायालयाने बांगलादेशातील स्थानिक असलेल्या आरोपींना परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 खाली शिक्षा सुनावली. त्याचा तपशील. आरोपी नाव: 1. जलाल हुसेन सिकंदर, नागरिकत्व बांगलादेश. कोबीर अनवर भुया, नागरिकत्व बांगलादेश. हिदायतुल्लाह सलामत उल्लाह चौधरी, बांगलादेश. हा आपला चौधरी आहे. अब्दुल कलाम अमीन अंसारी, बांगलादेश. हे ते नव्हे. सत्तार नीरज अंसारी, बांगलादेश. रोहिन मोहम्मद हरीस, बांगलादेश. सोमर अब्दुल खालिद, बांगलादेश. मोहम्मद अनवर मोहम्मद अमीर हुसैन, बांगलादेश. मोहम्मद सोहेल मोहम्मद अकलाम, बांगलादेश. अब्दुल हुसैन सिद्दीकी, बांगलादेश. मोहम्मद इब्राहिम मोहम्मद रजाक, बांगलादेश. परकीय नागरिक आदेश 1988 नियम 3/1 व परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 अंतर्गत लोटे MIDC परिसरात बांगलादेशी नागरिक असून ते बांगलादेशातून भारतात येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पासपोर्ट अगर विजा न घेता बेकायदेशीररित्या भारत देशात प्रवेश करतात. परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 अंतर्गत पासपोर्ट अगर विजा न घेता बेकायदेशीररित्या बांगलादेशातून भारतात सक्त शिक्षा ठोठावण्यात येत आहे. आरोपींनी स्वतः न्यायालयासमोर हजर राहून गुन्हा कबूल असल्याचे लिहून दिले आहे. तसेच न्यायालयाने शिक्षेबाबत हिंदी भाषेतून कल्पना दिलेली होती. तसेच आरोपींना शिक्षेबाबत विचार करण्यास अवधी दिला होता. तरी देखील पूर्ण विचारांती आरोपींनी गुन्हा कबूल केल्याने त्यांना परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 अंतर्गत पासपोर्ट अगर विजा न घेता बेकायदेशीररित्या बांगलादेशातून भारत देशात प्रवेश केल्याबद्दल 2 वर्षे सक्तची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिक्षा कसली ठोठावतात? दोंडार लाख माल हाकलून द्या पहिले देशातनं बाहेर. यांना कशाला पोचायचं? एक तर चोरून आलेले, आज मुंबई पोखरून टाकली, पुणा पोखरून टाकलंय, नाशिक पोखरून टाकलंय, ठाणा पोखरून टाकलंय. आपल्याला कल्पनाही नसेल परंतु आज कोकण देखील पोखरून टाकलाय. कालांतराने तुम्हाला दिसेल
आपल्या आपल्या ठिकाणी एकेका दुकानांवरती हे ज्या वेळेला हे बंगाली भाषा बोलायला लागतील ना, हे बांगलादेशी आहे, त्यांची भाषा बंगाली आहे. पुण्यामधली कुठची चेन होती? अमीन चिकन सेंटर. याची वेगवेगळी बऱ्याच ठिकाणी दुकान आहेत त्याची. त्या सगळ्या ठिकाणी ज्यावेळेला लोक गेले त्यावेळेला त्यांच्या लक्ष झालं, आपले काही लोक पाठवले, त्यांच्या असं लक्ष झालं की इथे काम करणारे सगळे हे सगळेच्या सगळे बांगलादेशी आहेत. उद्या कोकणात घुसणार, घुसलेही आहेत, आम्हाला कल्पनाही नाही. प्रत्येक ठिकाणी आमच्या आया बहिणी सुरक्षित नाही. बलात्कारांचं प्रमाण वाढतंय. मुली आज ज्या वेळेला कॉलेजमध्ये जातात, शाळेमध्ये जातात, विकृती वाढली आहे सगळ्या बाजूनी. हे सगळे बाहेर निघाले सगळे लोंढे यांना आम्ही अंगावरती घ्यायचे. आमचा मराठी माणूस आज इथं पश्चिम महाराष्ट्रामधला, कोकणामधला ज्यावेळेला मुंबईला जातो, एकेका खोलीत 10 बाय 10च्या खोलीत 12-12, 14-14, 15-15 लोक राहतात. त्याला विचारणार नाही. हे सरकार त्यांना अजिबात विचारणार नाही. तुम्ही राहा, मरा, तुझा काय वाटेल ते करा, तुमच्याबद्दल त्यांना तणाव नाही. या बाहेरून आलेल्या लोकांबद्दल. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबईमध्ये आहे. त्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये हे सगळे परप्रांतातल्या लोकांनी बांधलेल्या सगळ्या झोपड्या, एक झोपडी किती किमतीला गेली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. झोपडं, मोठं झोपडं नाही, मुंबईच्या झोपड्या बघितलं तुम्ही. एक झोपडं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधलं किती रुपयाला गेलं? 1 कोटी रुपयाला गेलं. ज्यांचा काही संबंध नाही या महाराष्ट्राशी, ज्याला काही देणं घेणं नाही या महाराष्ट्राशी, ज्याला भाषा येत नाही, काही संबंध नाही, ते येऊन तिकडे फुकटच्या झोपड्या बांधतायत आणि त्यांना 1-1 कोटी रुपये दिले जात आहेत, त्यांना स्वतंत्र घरं दिली जात आहेत. तुम्हाला कोण विचारतंय? तुम्हाला गृहीत धरलंय. निवडणुका आल्या, पैसे फेकले, येतील मतदानाला, जातील कुठे? कोणतेही प्रकल्प आणा, याला नोकऱ्या द्या किंवा नका देऊ, हे शांत बसणार. हा आमचा कोकणाचा माणूस करेल काय? काहीच नाही करणार. याचपर्यंतचा हा जो त्यांचा भ्रम आहे ना या सत्ताधाऱ्यांचा, हा जोपर्यंत तुम्ही मोडत नाही, तोडत नाही, यांना घरी बसवत नाही, तोपर्यंत हे सुधारणार नाही. या काय तुम्हाला भडकवायला आलं? हा काही मतही मागायची नाहीत मला, तुमच्या निवडणुकाही नाहीयेत, पण कालांतराने पश्चातापाचा हात ज्याला कपाळावरती मारत बसू ना आपण की गेलं रे, गेलं, सगळं गेलं आमच्या हातातनं. हे एक काळ आमचा असा होता की कोकण आमचं होतं, आज आमचं काही राहिलंच नाही, इथे आमचं काही अस्तित्वच नाही, आमची जागाही राहिली नाही. आमच्या बापदादांनी उभी केलेली जागा देखील आम्ही फुकून टाकली 4 पैशावरती. याच तुम्हाला सांगतो सगळ्यांना, कोकणामधल्या प्रत्येक माणसाने, प्रत्येक मराठी माणसाने पर्यटन सोडून जर इतर कोणत्याही व्यवसाय करण्यासाठी जर कोणी परप्रांतीय लोक येणार असतील, मी सांगायच्या अगोदर सांगतो, या कोकणामधले जेवढ्या वकील संघटना असतील, या वकील संघटनांसाठी म्हणून मी आता परत मी काही एप्रिलमध्ये, आम्हाला दौरा संपला की मी एप्रिलमध्ये येणार आहे, पण तोपर्यंत गाफील राहू नका. पर्यटन सोडून या कोकणामध्ये जे कुठचे व्यवसाय येतील त्या व्यवसायांसाठी तुमच्या जमीन तर विकू नका, जमिनीबरोबर तुमची, पण येणाऱ्या व्यवसायामध्ये जमिनीबरोबर तुमची भागीदारी देखील तेवढीच असली पाहिजे त्या व्यवसायामध्ये, तर तुम्ही त्यांच्याशी सौदा करा, नाहीतर या जमिनी विकू नका. कधी गेला दुबईला? कधी गेला त्या अरब स्थानांमध्ये, तिकडे त्या भागांमध्ये? कधी गेला त्या अरब स्थानांमध्ये, तिकडे त्या भागांमध्ये? बघा, करून दाखवा उद्योग स्वतःचा. तिथल्या एखाद्या अरब माणसाला बरोबर घेऊन तुम्हाला पार्टनरशिप केल्याशिवाय उद्योग करता येत नाही. कशासाठी नुसत्या जमिनी फुकताय?
लाख रुपये मिळतील, आज 5 लाख रुपये मिळतील, 10 वर्षांनी त्या जमिनीचे तुम्हाला किती रुपये मिळतील विचार करा या गोष्टींचा. पण जमीन गेली तुमचं अस्तित्व निघून जाईल, पण जमीन गेली तुमचं अस्तित्व निघून जाईल, तुमचं जे आहे उरलं सुरलं ते सगळ्या गोष्टी निघून जातील हातामधनं. म्हणून जे काही करायचंय तुम्हाला जर करायचं असेल व्यवसाय करा, त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करा. पर्यटनासाठी म्हणून जेवढ्या गोष्टी येतील तो भाग वेगळा, कारण याच्यासाठी कोकणामध्ये पर्यटन वाढलंच पाहिजे, झालंच पाहिजे. पण हे जे मी तुम्हाला सांगतोय हे जे बाहेरून येणारी माणसं यांना तुम्हाला रोखावंच लागेल, थांबवावंच लागेल, नाहीतर तुमचं अस्तित्व गेलं, तुमच्या नोकऱ्या गेल्या. आज मुंबईमध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्हाला सांगतो बांगलादेशामध्ये आता एक मध्यंतरी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी सांगतो, हेच सगळं इथे कोकणामध्ये चालू आहे. आज नाही कळलं. 1000 रुपये देतात एका माणसाला, बांगलादेशी माणसाला 1000 रुपये देतात. त्याने बांगलादेशात जायचं, येताना त्याला 1,500 रुपयाच्या खोट्या नोटा देतात. त्या 1,500 रुपयाच्या खोट्या नोटा घेऊन त्यांनी भारतात यायचं आणि खाली जिथे फेरीवाले वगैरे सगळे असतात ना तिथे ते पैसे द्यायचे, म्हणजे ते चलनी नोटांमध्ये येतात आणि अशा प्रकारे सगळे खोटे पैसे ते भारतामध्ये सगळ्या ठिकाणी पसरवायचे. खास करून हे मुंबई आणि ठाणा पुणा कोकणामध्येही चालू आहे. ही मुंबई टाइम्स ऑफ इंडियाला आली बातमी, आता 1-2 आठवड्यापूर्वीची बातमी. कधी विचार केला का या गोष्टींचा? महिन्याच्या सरते शेवटी एकदा जर खोटा पगार हातात पडला खाल काय? घरी गेल्यावरती कळलं की सगळ्याच्या सगळ्या नोटा खोट्या आल्या. बदलून मिळत नाहीत बँकेतनं, अजिबात बदलून मिळत नाही. ही सगळी जी कारस्थानं चालू आहेत ही कारस्थानं जर समजा आपल्याला या कोकणामध्ये मोडून टाकायची असतील, तुम्हाला सतर्क राहावंच लागेल. आज जर तुम्ही सतर्क राहिला नाही मी आज खरंच सांगतो, मी फक्त माझे नुसती मत मांडण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलो. काय आज काय पेटवायला मतदानासाठी आणि या आपल्या गोष्टींसाठी म्हणून मी आलोच नाही. आज या गोष्टींसाठी आलोच नाही मी आज. आपल्याला एक गोष्ट फक्त सांगतोय, फार किती महत्वाची गोष्ट असते आणि किती त्याचं गांभीर्य या गोष्टींचं असतं हे लक्षात ठेवा. आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे ना, हे सगळे बडे नेते बिते सगळे हे सगळे बडे नेते बिते जे सगळे आहेत ना, हे सगळे जमिनी घेणं चालू आहे ना. हे लवासा विवासा हे सगळे प्रकरण चालू आहे. इथे पण सगळ्या कोकणामधल्या जमिनी घेणं चालू आहे. उद्या इथे तुम्हाला जाताही येणार नाही, तुम्हाला पाऊल ठेवताही येणार नाही. अशी सगळी परिस्थिती, ही परिस्थिती कधी होती? ही बरोबर अशी काहीतरी 100-1 वर्षापूर्वी 125 वर्षापूर्वी त्याच सुमारास अमेरिकेमध्ये हीच परिस्थिती होती. आज माझ्यासमोर जे काही तरुण बसले त्यांच्यामध्ये अनेक काही चित्रकार असतील, काही असतील. मी सांगतोय ते नीट ऐका, टेलिव्हिजनवरती ऐकत असतील त्यांनी ऐका. ज्याला लोकांकडे जायला लागली मोठमोठ्या रॅली, जशा आज कोकणामध्ये आपल्याला जसं दिसतात, निसर्ग सगळा दिसतो तसा सगळा निसर्ग अनेक लोकांनी विकत घ्यायला सुरुवात केली. पाऊल ठेवता येईना. म्हणजे आपला जगातला सगळ्यात जगप्रसिद्ध ज्याला आपण धबधबा म्हणतो तो नायगारा फॉल्स, तर नायगारा फॉल्स पाहायचा असेल तर ज्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या त्यांच्याकडे पैसे मोजायला लागायचे, मग तुम्हाला तो धबधबा पाहायला मिळायचा. ही अशी सगळी परिस्थिती. माझ्याकडे त्याची अख्खी फिल्म आहे त्याची. काही लोक तिकडे बघायला गेले तर काय करायचं काय याचं? सगळ्याच गोष्टीला जायला लागलं तर करायचं काय? अमेरिकेमधले काही चित्रकार हे त्या भागात गेले, त्या ठिकाणी गेले. अमेरिका प्रदेश केवढा आपल्याला कल्पना आहे, पण वेगवेगळ्या ठिकाणी गेले ते लोक. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जे समोरचं निसर्ग जे होतं, सौंदर्य जे होतं त्याची पेंटिंग्स करायला सुरुवात केली. ती जी पेंटिंग्स केली त्याची जी अमेरिकेमधली काही जी ठराविक शहरं होती त्या ठराविक शहरांमध्ये त्याची एक्झिबिशन भरवली, त्याची प्रदर्शनं भरवल्यानंतर तिथे ज्याला लोक पाहायला आली, ती लोक पाहायला आल्यावर ती लोक म्हणाले हे कुठे आहे? हे आहे कुठे? ते लोक म्हणाले हे आपल्या अमेरिकेमध्ये.
मग आम्हाला जायचं तिकडे, तर बोलले जाऊ नाही शकत, कारण खासगी लोकांनी घेऊन ठेवलेल्या जागा आहेत त्या. याच्यानंतर क्रांती आणि मूळ जे सौंदर्य आहे, जे निसर्ग आहे, तिथे जे प्राणी आहेत, जे कोणाला पाहायला मिळत नाहीये, काही बघता येत नाहीये, हे ज्यावेळेला त्यांच्यापर्यंत त्यांच्या कानावरती ज्यावेळेला पोहोचलं, त्यावेळेला त्यांनी संसदेमध्ये ठराव मांडला की या सगळ्या जागा, या सगळ्या जमिनी आजपासून अमेरिकेच्या नॅशनल पार्क आहेत आणि अमेरिकेमधल्या प्रत्येक नागरिकाचा हे पाहण्याचा आणि तिथे जाण्याचा अधिकार आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे अमेरिकेमध्ये 150 वर्षापूर्वी घडलं. हीच परिस्थिती कोकणात येणार. आमचाच निसर्ग, आमचेच डोंगर, आम्हालाच पाहायची चोरी हो. आम्हाला पाहिजे असतील तर आम्हाला तिकीट काढून पाहायला लागेल, आम्हाला परवानगी घेऊन जावं लागेल. आमच्याच कोकणामधनं त्या डोंगरांवरनं वाढणारे जे धबधबे आहेत, हे धबधबे पाहण्यासाठी देखील आम्हाला पैसे मोजावे लागतील. अनेक लोकांना वाटेल राज ठाकरे काहीतरी अतिरंजित बोलतोय. अतिरंजित नाहीये. हे भविष्यात घडणारे काही गोष्टी आहेत ना, या मी तुम्हाला आत्ता सांगतोय. मी कोणी ज्योतिषी नाहीये. जे जगात पूर्वी घडलंय ते आज आपल्या देशामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. या होणाऱ्या परिस्थितीपासून सावध राहण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर इकडे उभा राहिलो. या बाबांनो, माझे हात जोडून आपल्याला नम्र विनंती आहे, या कोकणातल्या आपल्या जमिनी नका विकू. मला कल्पना आहे की तुम्ही म्हणाल की राज ठाकरे तुला बोलायला काय जातंय, पण शेवटी पैसे नावाची काही गोष्ट असते, मला मान्य आहे. पण हीच गोष्ट करत असताना ज्या वेळेला तुम्ही तुमची जमीन विकाल, त्यावेळेला तुमचं अस्तित्व गमावून बसाल. तुमची जमीन टिकवून जे काही करता येईल, जे काही व्यवसाय करता येईल, आणि त्यातल्या त्यात जे मराठी व्यावसायिक येतील त्यांना तुम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांच्याच पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि जेवढा काही आज प्रगती या कोकणाची होईल, ती मराठी माणसं जे उद्योगपती येतील त्यांच्याच मागे तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. मला येऊन कोणतीही हॉटेल काढायची नाही, मला येऊन कोणतीही रिसॉर्ट घ्यायची नाही, मला येऊन कोकणामध्ये 1 इंच देखील जमीन घ्यायची नाहीये. तरी मी सांगतोय की जे लोक येतील यांच्या मागे आपण खंबीरपणे ताकदीने उभे राहावं, एवढी एक आपल्या सर्वांना मी आजच्या प्रसंगी विनंती करतो. विषय असंख्य जरी असले तरी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मला आज सभांमध्ये या गोष्टी मांडायच्या आहेत. टेलिव्हिजन आणि इतर माध्यमातून मी आपल्या समोर येत राहीनच. आपण आज जो काही प्रतिसाद सगळा दिला, या सगळ्या प्रतिसादाला मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.